बोगस बियाणाच्या मुद्द्यांवरून वडेट्टीवारांचा कृषी मंत्र्यांवर निशाणा आहे। शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध नाहीयेत, पण मंत्री फॉरेन मध्ये आहेत असं वडेट्टीवार म्हणतात। मराठवाड्यात संकट असताना मंत्री बाहेर कसे जातात हा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केलेली आहे। बियाणेच उपलब्ध नाही, बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने। ते फॉरेन आता ते थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत। खरं तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन, जिल्हावार बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता, पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण। पण ते पळाले फॉरेनमध्ये, वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला तुम्ही मरा, माझी झाली निवडणूक, बहीण पडेल की येईल ते नंतरचा विषय। आणि हे सगळे जे चाललंय याची गंभीरता नाही आहे, याचं गांभीर्य नाही आहे। ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत अशा जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात? इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते हा खरा प्रश्न। त्यामुळे ह्यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्याशी। तुम्ही मरा, वाचा, काय करा, म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही, कशाला झक मारायला मंत्री झालात तुम्ही? म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल। इतकी मस्ती आली आहे सत्तेची, टक्केवारी खायची, की राज्याला लुबाडण्याचंच काम आहे, लुबाडण्यात व्यस्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।